दुसरी कसोटी आपण एका खोल गर्तेत अडकल्यासारखी आपली अवस्था आहे. सारंच अनपेक्षित घडत गेलं. तिसऱ्या दिवशी खरं तर आपण पाय रोवून आणि दक्षिण आफ्रिकेनं उभा केलेल्या डोंगरासमोर आपण झुंज देऊन सामन्यात आव्हान निर्माण करून आपली उरली-सुरली अब्रू वाचवू अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात जे घडलं ते अनाकलनीय होतं. अशा प्रकारच्या खरं तर लो आणि स्लो असणाऱ्या पिचवरतीही जर आपल्याला आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना अडचणी येत असेल, तर परदेशात मग आपण विजय मिळवताना काय अपेक्षा धरणार असंही वाटू लागतं. पहिल्या कसोटीत आपणाला फिरकी गोलंदाजी खेळता आली नाही आणि या कसोटीत आपणाला आखूड टप्प्याच्या चेंडूचा सामना करता येऊ नये ही गोष्ट मनाला अतिशय खेद देऊन गेली. एकापेक्षा एक संगीत खुर्ची चालू असल्याप्रमाणे आपली दयनीय अवस्था पाहून वाईट वाटत होतं. सुदैवानं वॉशिंग्टन सुंदर आणि आपला कुलदीप यांनी थोडीफार भागीदारी केल्यामुळं आपण 200चा टप्पा गाठू शकलो असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. एकीकडं पाहुणा संघ 500च्या घरात पोहोचतो आणि आपणाला 200 धावा काढतानाही आपण घामाघूम होतो, ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. भारतात कसोटी मालिका हारणं हे खरं तर दुर्मिळ गोष्ट असायची. ज्यावेळेला आपण न्यूझीलंड विरुद्ध 3-0 अशी कसोटी मालिका हरलो होतो, त्यावेळेला आपण फिरकी असणाऱ्या खेळपट्ट्यावरती पूर्ण अपयशी ठरलो होतो. पण असं एखाद्या वेळेस घडू शकतं, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता सध्या आपण 2-0 अशी कसोटी मालिका हरण्याच्या कगारवरती आहोत, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एखादा चमत्कारच आता आपणाला हा सामना हरण्यापासून वाचवू शकतो. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यांनी प्रतिकार करावा आणि कुलदीपनं या डावात सर्वाधिक चेंडू खेळावेत. 134 चेंडू तो खेळला. पाय रोवून लढता येतं हे त्याने दाखवून दिलं. एखादा गोलंदाज की जो पार्ट टाइम फलंदाजी नाही, त्यानं उभं राहण्याचं धाडस करावं. ही गोष्ट खरं तर शरमेनं मान खाली घालायला लावते. वॉशिंग्टन सुंदरला अचानक आपण 3 नंबरवरून 8 नंबरवरती पाठवलं. नेमकं आपली रणनीती काय आहे हे कळायला मार्ग नाही. देशांतर क्रिकेटमध्ये उत्तम फिरकी खेळणारे एकापेक्षा एक खेळाडू असताना आपण दिग्गजांना घेतो आणि फिरकीपुढेही आपला निभाव लागत नाही आणि आज आखूड टप्प्याच्या चेंडूनही आपणाला भांबावून सोडलं, ही गोष्ट योग्य वाटत नाही. खरं तर जेन्सननं ज्यावेळेला 93 धावांची मजल मारली होती, त्यानंतर त्यानं 6 बळी घेणं म्हणजे एखाद्या सुंदर पायावरती कळस चढवण्यासारखं आहे. पुन्हा एकदा गेल्या वर्षी आपण न्यूझीलंडवरची मालिका हारल्यामुळं WTCच्या फायनलपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि आता आपण परत एकदा मायदेशात 2 कसोटी हारण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलोय आणि पुन्हा एकदा आपली पुढची वाटचाल अवघड होणार आहे. बघूया आता एखादा चमत्कार घडतो का? का आपण पुन्हा एकदा 4थ्याच दिवशी घालीन लोटांगण करत सपशेल माघार घेतो आणि सामना दक्षिण आफ्रिकेला बहाल करतो. बघूया एखादा चमत्कार घडतो का ते? बघूया 4थ्या दिवशी काय होतं ते.